अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत। मृणालताई, काय आपली प्रतिक्रिया आहे? काल कळल्यापासून धगधग चालूच होती, पण आमचं अख्खं कुटुंब त्यांच्याशी अत्यंत स्नेहाने जोडलेलं होतं. माझे आजोबा गोनी दांडेकर हे त्यांचे खूप जवळचे मित्र होते. माझी आई त्यांच्या खूप जवळ होती. त्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब आणि आमच्या घरच्या सर्व समारंभांना अशा ते आवर्जून उपस्थित असायच्या. त्यांचं खूप प्रेम होतं आमच्या सगळ्यांवर आणि अर्थातच एक जगातली एक अप्रतिम गायिका म्हणून आपण सगळे त्यांना ओळखतो. पण त्या गायिकेपलीकडची स्त्री कशी होती हेही समजण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. खूप वाईट झालं, पण त्यांना सोसावं नाही लागलं जास्ती. आयुष्यभर खूप सोसलं त्यांनी, पण आजार पण फार सोसावं नाही लागलं. याबद्दल आपण परमेश्वराचे आभारी राहूया. माझी मनपूर्वक श्रद्धांजली. अगदी मृणालताई, तुम्ही आता उल्लेख केला की अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून, कौटुंबिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तुमची आणि आशाताईंची भेट होत होती। त्यावेळेला एक साधा एका तुमच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आशाताईंचं वागणं, त्यावेळच्या काही आठवणी आहेत का? कारण त्या खूप अशा जॉली पद्धतीच्या होत्या। गेली 1.5 वर्षापूर्वी आणि त्याच्या आधी तिचा 75वा वाढदिवस झाला. आशाताईंची तब्येत नव्हती चांगली, त्यामुळे आम्ही त्यांच्या कानावर घातलं की असा असा वाढदिवस झालाय, पण आमची अपेक्षा नव्हती त्या येतील. पण त्या आवर्जून आल्या आणि आईबद्दल, आमच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल, आप्पांबद्दल इतकं प्रेमाने बोलल्या. त्यांचं कुठलाही महत्वाचा कार्यक्रम असला की त्या आवर्जून आईला बोलवायच्या. माझं त्यांना खूप कौतुक होतं. चिमणी म्हणायच्या मला. आणि खूप 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 आठवणी आहेत. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर आयुष्यामध्ये संघर्ष होता, वादळ होतं, मात्र त्याला तोंड देत त्यांनी रसिकांना मात्र सुखी राहण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी सुंदर सुंदर गाणी गायली आणि आपलं मन मोहित केलं। आज त्यांच्या जाण्यामुळे त्या प्रत्येकाला मोठा धक्का आणि आघात बसलेला आहे। खरं तर प्रत्येक मंडळी लहानपणापासून मोठे होईपर्यंत आशाताईंची गाणीच गात आणि ऐकत मोठे झालेले आहेत आणि त्यामुळे आज त्यांचं निधन झाल्यामुळे चाहता वर्ग शोकाकुल झालेला आहे।